सिन्नर फाटा चेडीशिव येथील युवकाच्या हत्या प्रकरणातील दुसरा संशयित नाशिकड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घेतला ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेडीशिव येथील जमिनीच्या वादातून प्रमोद फेरू वाघ या युवकाची हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणी सदाम मलिक व योगेश पगार यांच्या विरोधात नाशिकड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील प्रमुख संशयित सदाम मलिक यास युनिट 1 च्या पथकाने ताब्यात घेतले, तर आज दुपारच्या सुमारास इच्छामणी मंदिरामागे दडून बसलेला दुसरा संशयित योगेश रामदास पगारे यास नाशिकड गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, अनिल शिंदे, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमकर, संदीप पवार, पोलीस शिपाई सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, दत्तात्रय माझे, योगेश रानडे, नाना पानसरे, कल्पेश जाधव, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, केतन कोकाटे, नसीर शेख, संतोष पिंगळ आदींनी ही कारवाई केलेली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।